नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डे 6च्या मिनी व्लॉगमध्ये। आज सकाळी 5:10 उठलो। त्याच्यानंतर डेलीप्रमाणे सुरुवातीला पहिले जाऊन ब्रश आणि तोंड वगैरे धुवून घेतलं व फ्रेश झालो। फ्रेश झाल्याच्या नंतर सकाळी पहिले आपल्या मेडिटेशनला सुरुवात केली। आज जरा लेट उठल्यामुळे जास्त वेळ नाही, अर्धा ते पाऊण तासच मेडिटेशन करू शकलो। मेडिटेशन केल्याच्या नंतर थोडा लाईट कार्डिओ म्हणजेच आपलं स्किपिंग रोप केली। स्किपिंग रोप पण जास्त वेळ करता नाही आलं, कारण की नाहीतर मग ऑफिसला जायची तयारी करण्यासाठी मला उशीर झाला असता। तसेच आज माझा अंगारक संकष्टी चतुर्थीचा उपवासही होता। त्याच्यामुळे स्किपिंग झाल्याच्या नंतर मी डेलीप्रमाणे माझा अंघोळीला वगैरे गेलो। अंघोळ वगैरे केल्याच्या नंतर मी देवबत्ती करायला घेतली। देवबत्ती करून झाल्यानंतर मी खाली मम्मीकडे गेलो। मम्मीने माझ्यासाठी आज नाश्त्यासाठी उपवासाची साबुदाण्याची खिचडी बनवली होती। सकाळी तेच नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग तीच खिचडी डब्यालासुद्धा घेऊन गेलो। देवबत्ती झाल्यानंतर मी ऑफिसची तयारी केली। तयारी केल्याच्या नंतर मी 7:30 पावणे 8पर्यंत ऑफिसला निघालो। ऑफिसवरून आल्याच्या नंतर आज लाईट गेली होती, म्हणून मी खालच्याच खोलीमध्ये फ्रेश वगैरे होऊन मम्मीला रात्रीच्या जेवणासाठी मोदक बनवण्यासाठी खोबरं खाऊन दिलं। खोबरं खाऊन दिल्याच्या नंतर मी पॉवर फेलियरची ऑनलाईन कंप्लेंट केली। तसेच त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास मेडिटेशन केलं। मेडिटेशन चालू असतानाच अर्ध्यातूनच लाईट आली। लाईट आल्याच्या नंतर मम्मीने सांगितल्याप्रमाणे 21 मोदकांचा बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर बाप्पाच्या पाया वगैरे पडून रात्रीचा उपवास सोडायला सुरुवात केली। आजचा हा मिनी व्लॉग इथेच संपला। उद्या भेटूया। बाय बाय।